तर आपला सिमेंटिक टॅग्स आज आपण बघणार आहे. सिमेंटिक टॅग्स नक्की काय असतात. तर सिमेंटिक टॅग्स म्हणजे काय असतं थोडक्यात. सिमेंटिक टॅग्स तर त्यात कोणते कोणते टॅग्स येतात तुमचा, जे पण मिनिंगफुल टॅग्स असतात. मिनिंगफुल म्हणजे काय, तुमचा हेडर वगैरे असतील ते हेडर. नेक्स्ट तुमचा असेल फुटर. नेक्स्ट असेल तुमचा नॅवबार. हे सगळे तुमचे सिमेंटिक्स टॅग्स आहेत. यात अजून कोणता येतं, सेक्शन. नेक्स्ट येतो तुमचा आर्टिकल. एखादा आर्टिकल वगैरे आपण लिहू शकतो तशा टाईपमध्ये आर्टिकल टॅग येतो. त्याच्यानंतर येतो तुमचा सेक्शन झाला, हेडर फुटर नॅव सेक्शन आणि मेन वगैरे. तर मेन याच्यात येत नाही. इट्स ओके. मेन. तर एवढे सगळे तुमचे सिमेंटिक टॅग्स आहेत. आता नॉन सिमेंटिक टॅग्स कोणते मग, तर तुमचा जो डिव आपण म्हणतो ना, डिव, तर तो ब्लॉक स्कोप असतो. तर त्या डिवला नॉन सिमेंटिक टॅग्स म्हणतात. आणि अजून एक असतो तुमचा स्पॅन. हे तुमचे ब्लॉक स्कोप आहेत. ब्लॉक स्कोप म्हणजे काय, हे जे आपण एवढे टेक्स्ट लिहिले ना, ते हे एवढाच ब्लॉक होणार आहे त्याचा. तसं तुमचं मेन असेल, सेक्शन असेल ना, तर ते अख्खच्या अख्खं सेक्शन घेतं तशा टाईपमध्ये. ज्यावेळेस तुमचं CSS वगैरे आपण अप्लाय करणार नाही टॅक्स ना, त्यावेळेस तुम्हाला ते ब्लॉक स्कोप वगैरे असेल, तुमचं सेक्शन स्कोप असेल, काहीतरी तुमचं मेन कुठपर्यंत असतो ते सगळं तुम्हाला CSS मध्ये समजून जाईल. तर पहिले आपण सिमेंटिक्स. सिमेंटिक टॅग्स .html अशी फाईल बनवली, स्निपेट घेतलं. तर या स्निपेटमध्ये मी काय टाकतो, पहिलं तर हेडर टाकतो. तर हेडरमध्ये आपण काय काय टाकू शकतो. H1 मध्ये टाकलं तुमचा माय ब्लॉग, आणि त्या हेडरमध्ये पॅराग्राफ टाकू, लर्निंग वेब डेव्हलपमेंट. सेव्ह केलं. हा झाला तुमचा. बाकी काय नसते. हेडर म्हणजे काय असते की एक टॅग असतो, आणि तो टॅग आहे ना, किती साईज घ्यायचं, एक प्रोफेशनल ट्रॅडिशनल वे असतो ना, तशा टाईपमध्ये ते वर्किंग असतं. एवढंच असते. असं नाही की ह्याच्या आतमध्ये आपल्याला टेक्स्ट लिहिल्यावर प्रिंट होणार नाही वगैरे. सेम होतं. झालं का तुमचं प्रिंट ASD वगैरे. फक्त एक ट्रॅडिशनल वे साठी आहे ना तुमचं सिमेंटिक टॅग्स असतात. आता नेक्स्ट टॅग आहे तुमचा हेडर झाल्यानंतर तुमचा फुटर. आता त्या फुटरमध्ये काय काय असतं, फुटरमध्ये आपण पॅराग्राफ देऊ शकतो, आणि त्या पॅराग्राफमध्ये ॲट द रेटच्या जागी कॉपीराईटचा सिम्बॉल असतो तो, पण तो आता आपल्या कीबोर्डवरती प्रेस होत नाही. 2026 टाकलं काहीतरी, आता 2026 चालू झालंय. आणि इथं टाकू माय ब्लॉग. नेक्स्ट काय करू आपण यात, इथं आहे ना एक अँकर टॅग देऊ. अँकर टॅगला स्लॅश प्रायव्हेसी वगैरे असं काहीतरी आपण लिंक दिली. इथं तुम्ही काहीही देऊ शकता, तुमची वेबसाईट देऊ शकता कॉपीराईटसाठी. कॉपीराईटसाठी म्हणजे एखादं तुम्ही गव्हर्नमेंटवरती एखादी वेबसाईट रजिस्टर केली, गव्हर्नमेंट साईटवरती, तर तिथं तुम्ही त्या साईटची लिंक किंवा त्याचं जे सर्टिफिकेट असतं ना, तिथं तुम्ही लिंक देऊ शकता. इथं एकदम प्रोफेशनलच जर तुम्हाला वेबसाईट बनवायची असेल किंवा कंपनी गेल्यानंतर काम करायचं असेल, तर ते तुम्हाला लिंक प्रोव्हाइड करतात किंवा सर्टिफिकेट प्रोव्हाइड करतात. ते फुटरमध्ये तुम्हाला ऍड करायचं असतं की अँकर टॅगला सर्टिफिकेट वगैरे ऍड करा. प्रायव्हेसी असं काहीतरी आपण दिलं एक डेमो म्हणून. तर तुमचा हा झाला तुमचा वरचा सेक्शन, आणि हा झाला तुमचा फुटर. आणि फुटरला फक्त प्रायव्हेसी झाले. प्रायव्हेसी काय म्हणते ते, कॅनॉट गेट प्रायव्हेसी अशा टाईपमध्ये. कॅनॉट गेट का म्हणून येतं, कारण की याला त्याचा पाथच भेटत नाही, त्या टाईपमध्ये. असे तुमचे हेडर आणि फुटर असतात. आता तुमचा नॅवबार.
नॅवबार कुठे येणार आहे? इथच्या वरती नॅवबार येणार आहे, किंवा तुम्ही हेडरमध्ये पण टाकू शकता नॅवबार. नॅवबारमध्ये तुम्ही काय काय टाकू शकता? अँकर इंटू 4. आता या अँकरला तुमचा नॅवबार कसा बनवायचा? नॅवबार काय, जे पण आपण वेबसाईट बघतो ना कोणती पण, आता हे बघा, हे नोड JS ची वेबसाईट ऑफिशियल, हे जे दिसतं ना तुमचं, हे नोड तुमचं, परत लर्निंग अबाउट डाउनलोड वगैरे हे कोर्सेस, आणि इथं तुमचं काहीतरी सर्चिंग आयकॉन आहे. हे सगळं तुमचं असं नॅवबार. आणि हेडर म्हणजे काय असणार आहे? जर सपोज मी तर लर्नमध्ये गेलो, तर हे तुमचं पूर्ण हेडरमध्ये पण येऊ शकतं. हे जो नॅवबार आहे तो हेडरमध्ये पण येऊ शकतो, किंवा याच्यावरती आता त्यांनी ते केलं नाही तसं, याच्या खाली एक सेक्शन्स असतो, आपण जो स्लायडर वगैरे टाकतो ना, तर तो स्लायडर वगैरे पण आपण टाकू शकतो. याच्यात नाहीच, इट्स ओके. तर तशा टाईपमध्ये तुम्ही हेडरमध्ये टाकू शकता. आता मला या नावबारमध्ये काय काय टाकायचं आहे? तुमचा होम असणार आहे. होम झाल्यानंतर अजून कोणतं असतं? अबाउट. अबाउट बरं असू द्या, मागं पुढे झालं तरी चालतात ते. अबाउट. नेक्स्ट काय असू शकतं तुमचं? कॉन्टॅक्ट अस. अरे झालं, कॉन्टॅक्ट अस. आता अजून एक पाहिजे, होम अबाउट कॉन्टॅक्ट अस. ओके, तर होम अबाउट कॉन्टॅक्ट अस. अजून कोणतं घेऊ? होम अबाउट. लेण्या उभार भरपूर त्याचं बनवलं नाही, त्यामुळे ब्लॉग टाकू आपण. ब्लॉग सेव्ह केलं, तर हा झाला तुमचा नॅवबार. आला का तुमचा? होम अबाउट कॉन्टॅक्टस आणि ब्लॉग, अशा टाईपमध्ये. आता नेक्स्ट टॅग तुमचा कोणता राहिला की मेन. मेन म्हणजे काय? आता तुमचा नॅवबार झाला, हेडर झाला, फुटर झाला, तर मेन कुठं टॅग येतो की ह्याच्यामधली जी बॉडी असते ना सगळी तुमची, ती बॉडीच्या मध्ये मेन टॅग असतो, मेन. तर या मेन मध्ये आपण काय टाकू शकतो? एखादं दोन H1 H2 H3 डिव इंटू 3 करू, त्याच्या आतमध्ये IMG इंटू, ओके IMG टॅग टाकू. हां, तर आता मला इमेजेस कॉपी करून इथे आणाव्या लागतील. आणू, आपल्याकडे आहे टाइम आज. तर ह्याच इमेजेस घेऊ, Ctrl+C, आणि तर तुम्हाला एक शॉर्टकट की सांगतो आज. जर कोण लिहून घेणार असं नाही, हे तर टेकलं तरी चालतंय. शॉर्ट कट की फॉर ओपनिंग फाईल मॅनेजर इन PC. तर शॉर्टकट की काय आहे तुमची? Ctrl+Y. तुमचं विंडोजचं चिन्ह दाबायचं, विंडोज प्लस विंडोज, आणि कोणतं चिन्ह दाबायचं? कॅपिटल ई म्हणू शकतो तुम्ही. विंडोज प्लस ई दाबलं ना, तर तुमचं ॲटोमॅटिकली असं तुमचं फाईल मॅनेजर उघडतो. हे शॉर्टकट की तुम्हाला भविष्यात लय लागणार आहेत, ऑफिसला कामाला गेल्यानंतर, वर्किंग प्रोफेशनल होणार आहे त्यावेळेस. मी सगळं डेस्कटॉपला ठेवलं आहे, त्यामुळे डेस्कटॉपला सेशन नंबर 6 मध्ये आपण इमेजेस कशात ठेवतो? SRC ॲसेट्समध्ये. Ctrl+V. या सगळ्या इमेजेस ठेवल्या, VS कोडला आलो. आता इथं मला फक्त लिंक द्यायचे आहे, तर ./ॲसेट्समध्ये, जरी इथं मी ./ तरी दिलं नाही ना, तरी ते घेतं /thumbnail1 अल्टरनेटिव्ह टेक्स्ट thumbnail1 /
स्लॅश असेट्समध्ये थंबनेल 2 स्लॅश असेट्समध्ये थंबनेल 3 अल्टरनेट थंबनेल 2 थंबनेल BNIL 3 सेव्ह केलं. हा तुमचा मेन टॅग असणार तो खाली पाहिजे म्हणून आणि हे रिसेट केलं. आला तुमचा मेन टॅग मध्ये आहे ना सगळं तुमचं हे काहीतरी नॅवबार असेल, माय ब्लॉग, लर्निंग, वेब डेव्हलपमेंट वगैरे. त्यानंतर हे खालचं तुमचा फुटर असेल. आता याची साईज असते. मी तुम्हाला काय सांगितलेलं, आता मी त्या नोट्स काढत बसत नाही कारण की तुमचं बेसिकमध्ये राडा झाला आहे सगळ्यांचा. तर इमेज टॅगला आहे ना हाईट प्रॉपर्टी असते डायरेक्ट. तर याला मी टाकतो 300 आणि त्याची जी विड्थ आहे ती टाकतो 300. सेव्ह केलं तर झाले का तुमची हाईट आणि विड्थ 300. हेच हाईट आणि विड्थ सगळ्याला टाकतो. कंट्रोल व्ही ओके हां कंट्रोल व्ही आणि तुमचा कंट्रोल व्ही सेव्ह केलं. आले का तुमचे सगळे एका सेक्शनमध्ये तुमचे ड्यूस आलेत राईट. तर याचा मला माहीत नाही प्रॉपर HTML हे होत नाही, तुम्हाला CSS वापरायला लागतं. तर ह्या ड्यूमध्ये हे परत ड्यू टाकले तर नाही बरोबरच आहे ते की आपल्याला जे स्ट्रक्चर पाहिजे होतं ना की मला हे 3 बॉक्स आहेत ना हे एका लाईनमध्ये पाहिजे होते पण ते विदाउट CSS पॉसिबल नाही. का पॉसिबल नाही तर त्याला भरपूर कारण आहेत. तर इथपर्यंत कळालं असेल की ड्यू टॅग आहे, तुमचा स्पॅन टॅग येतो, लिहायचं आहे. त्याच्या आतमध्ये त्याचा पॅरेंट टॅग आहे ना स्पॅमला, आपण पॅराग्राफ घेऊ आणि त्या स्पॅनमध्ये दिस इज वेब HTML लेक्चर. तर तुमचा स्पॅम टॅग आहे ना बघा. आता हे इमेजेस मी जरा हाईड करतो, कमेंट करतो. तर कमेंट करायसाठी काय करायचं तुम्हाला ते पण मी परत सांगणार नाही आता की शही शॉर्टकट काय त्या फॉर कमेंटिंग इन VS कोड. तर कंट्रोल CTRL प्लस हा जो सिम्बॉल असतो ना एकच मिनिट, तो तुम्हाला एंटर मारायचा आहे आणि यात असं. तर हे सिम्बॉल्स आहेत. कंट्रोल प्लसचं चिन्ह नाही दाबायचं तुम्हाला, कंट्रोलचं चिन्ह, कंट्रोल आपला लेफ्ट साईडचा आणि हे वालं चिन्ह फॉरवर्ड स्लॅश हे दाबले की तुमचं ॲटोमॅटिक जे सिलेक्टेड जे टेक्स्ट असतं ना, सिलेक्टेड तुम्ही जे लिहिलेलं असतं, तुम्ही जे पण काय कोडिंग लिहिलं असेल ते सगळं ॲटोमॅटिकली कमेंट होऊन जातं. आता स्पॅम टॅगमध्ये मी सेव्ह केलं. सेव्ह काय केलं स्पॅम टॅगमध्ये HTML केलंय. आता स्पॅम टॅगचं बघा सेव्ह. तर इथं बघा तर स्पॅम टॅगला आहे ना बघा मी 3 ते 4 स्पेस दिलेत. इथं बघा किती स्पेस दिलेत मी, भरपूर स्पेस दिलेस. पण तो काय करतो इनलाईन वागतो. इनलाईन म्हणजे काय असतं बघा, इथं किती पण स्पेस द्या पण त्यानं फक्त एकच स्पेस घेतला. इथं जर मी एकही स्पेस दिले नाही ना तर तो एकही स्पेस घेत नाही. आहे का ते तुम्ही लक्ष ठेवा की स्पॅन टॅग when adding multiple spaces
ओनली अप्लाय सिंगल स्पेस. ओके, आपला स्पॅम टॅग झाला. नेक्स्ट कोणता टॅग आपला राहिलेला आहे की सेक्शन, हेडर फुटर नॅव सेक्शन आर्टिकल मेन पण झाला. आता सेक्शन, सेक्शन म्हणजे काय असतं, एक तुम्हाला दाखवतो की स्ट्रक्चर, इंडस्ट्री लेवलमध्ये स्ट्रक्चर कसं असतं. इथं तुमचा हेडर असेल, त्या हेडरमध्ये असा काहीतरी नॅवबार असेल आणि याच्या खाली काहीतरी तुमचं एक स्लायडर असेल. स्लायडर म्हणजे काय, इथं काहीतरी इमेजेस फिरत असतील, जे आपण कार्ड्स वगैरे म्हणतो ना, की कार्ड्समध्ये काहीतरी फिरतंय पट्टी वगैरे, तशा टाईपमध्ये. राईट. नेक्स्ट असेल तुमची मेन बॉडी आणि इथं असणार आहे तुमचा खाली फुटर. आता सेक्शन्स कुठे येणार, की सेक्शनमध्ये काय असतं, हात इथं काहीतरी सेक्शन्स असेल, इथं काहीतरी सेक्शन्स असतील, या हा एक काहीतरी सेक्शन असेल आणि याच्या आतमध्ये पण आहे ना अशा टाईपमध्ये काहीतरी बॉक्स असतील. अशा टाईपमध्ये हे सेक्शन्स झाले की हा तुमचा काहीतरी हेडर, किंवा तुमचा पॅरेंट हेडर असेल. इथं नॅव असेल, नॅव बार. इथं तुमचं असेल काहीतरी हेडर मधला कार्ड्स असतील, कार्ड्स. आता हे असणार आहे तुमचा मेन. ही तुमची मेनची बॉडी आहे ना, ही तर मेनची बॉडी असणार आहे आणि त्या मेन मध्ये आहे ना हे सेक्शन्स असणार आहेत सगळे. सेक्शन्स असेल, इथं काहीतरी तुमचं एखादं आर्टिकल असेल कशाबद्दल तरी, तुम्ही एखादा भविष्यात संशोधन लावलं तुमच्या नावाचे ते आर्टिकल असेल, त्यात सेम इथं एखादं सेक्शन्स असेल आणि या सेक्शनमध्ये मल्टिपल इमेजेस वगैरे आपण ऍड करणार असो, पॅराग्राफ्स असतील ना, तर ते तुम्ही डिवच्या मार्फत किंवा स्पॅन टॅगच्या मार्फत असे मल्टिपल टॅग्स वापरून तुम्ही ऍड करत जाणार आहे. असं नाही की फक्त प्रत्येक टॅग, फक्त हे मिनिंगफुल टॅग आहेत. तुमच्या हेडरमध्ये पूर्ण हेडरचा कंटेंट असणार आहे. उद्या तुम्हाला वाटलं की भविष्यात मला नॅवबारमध्ये काहीतरी एखादं सेक्शन वाढवायचं आहे, तशा टाईपमध्ये. हे झालं तुमचं इंडस्ट्री लेवलचं स्ट्रक्चर आहे ना, ते अशा टाईपमध्ये असतं. इथं असेल काहीतरी आर्टिकल्स, आर्टिकल. अशा टाईपमध्ये सेक्शन्स असतात. आता आपल्याला सेक्शन टॅग बघायचा आहे की सेक्शनमध्ये काय काय असतं. सॉरी, सेक्शन मेन टॅगच्या खाली किंवा मेन टॅगमध्ये आपल्याला लागणार आहे सेक्शन. तर या सेक्शनमध्ये काय काय असणार आहे, सेम तुमचा जसा मेन टॅगमध्ये हा पॅरेंट टॅग झाला आणि त्याच्या आतमधले हे चाइल्ड झाले, तसा हा तुमचा सेक्शन एक पॅरेंट असणार आहे आणि त्याचे जे चाइल्ड असणार आहे ते मी तिथं मी टाकतो H2 टॅगमध्ये फीचर्स. नेक्स्ट असेल तुमचा पॅराग्राफमध्ये फीचर्स काय काय असणार तुमचं, फास्ट वगैरे, सिक्युअर आणि रिलायबल. हा झाला तुमचा सेक्शन. HTML आला तुमचा फीचर्समध्ये फाईल, रिलायबल आणि सिक्युरिटी. आता हे रिस्पॉन्सिव्ह काय नाही, म्हणजे जसं मी सांगितलं की हा ब्लॉग मला लेफ्ट साईडला पाहिजे, राईट साईडला पाहिजे, ते सगळं तुम्हाला कधी करायचं आहे, ज्यावेळेस तुम्ही CSS शिकणार आहे, त्याचं जे फ्लेक्स, बॉडी फ्लेक्स वगैरे जे प्रॉपर्टीज, त्यावेळेस तुम्हाला कळणार आहे की हा एखादा डिव कुठे जाणार आहे. जर याच्यावरती राईट क्लिक केलं ना, तर बघा याच्यावरती प्रत्येक ह्याच्यावरती हॉवर केलं ना ह्या टॅगवरती, तर त्याची तर बॉडी दिसते, म्हणजे त्याची जी बॉडी आहे ना ती कुठपर्यंत आहे. आता ह्या मेनमध्ये हा अख्खा मेन आहे,
तर मेनमध्ये हा पॅराग्राफची किती साईज आहे, या सेक्शनची साईज किती आहे, सेक्शनमध्ये या फीचर्सनं किती साईज घेतली, पॅराग्राफनं किती घेतली, त्यानंतर फुटर असणार आहे, हे फुटरनं किती साईज घेतली, हे सगळं तुम्हाला कधी कळणार आहे, तुमचं CSS झाल्यावर वरती. आता त्यात आपल्याला आर्टिकल पाहिजे. आर्टिकल, या आर्टिकलमध्ये पण सेम आपण घेऊ सिमेंटिक आर्टिकल टॅग. पॅराग्राफ मध्ये टाकू सिमेंटिक टॅग्स इम्प्रूव्ह सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन ॲक्सेसिबिलिटी. सेव्ह केलं. हा झाला तुमचा सिमेंटिक टॅग आर्टिकल. सेम असं सगळे टॅग आहेत, वर्किंग तर त्याचा सेमच आहे, फक्त एक SEO साठी म्हणा किंवा आपल्याला एक वेबसाईटला लुक आला पाहिजे चांगला, त्यासाठी हे सगळे टॅग्स असतात. तर तुमचे जे सगळे जे टॅग्स होते, आता राहिले आपले कोणते, ऑडिओ, व्हिडिओ आणि आयफ्रेम. HTML ची बॉडी घेतली. आता या बॉडीमध्ये आपल्याला ऑडिओ आणि व्हिडिओ बघायचे आहेत. तर मेन टाकू आपण, ट्रॅडिशनल वे वापरू आणि हेडरवरती टाकू, हेडरवरती H1 टॅग वापरू. दिस इज मीडिया टॅग्स. मीडिया टॅग्स काय म्हणजे तुमचे ऑडिओ असेल, व्हिडिओ असेल, ते सगळे यात दिसणार आहेत. आता मेनमध्ये आपण टाकू आता त्याला हेडिंग देत नाही, ऑडिओ टॅग, त्याला SRC प्रॉपर्टी असते. तर या ऑडिओ टॅगमध्ये आपण काय लिहू, त्याचा सोर्स असतो आणि इथं स्लॅश असतो, बरोबर आहे, बघूया. सेम असतं हे सोर्सचं आणि याच्या आतमध्ये असतं युअर ब्राउझर डज नॉट सपोर्ट ऑडिओ एलिमेंट. आता सोर्समध्ये काय काय असतं की तुमचा SRC टॅग असतो. SRC टॅगमध्ये आहेत माझ्याकडे 1-2 ऑडिओ, बघूया. आज आहे टाईम अजून भरपूर. त्याचा टाईप, तर टाईप काय असणार आहे, ऑडिओ हा त्याचा टाईप असणार काहीतरी, टाईप ऑडिओ MP3 वगैरे अशा टाईपमध्ये पण टाकलं. आता एकच सेकंड, नाईफ कट आणि रोलर स्लॅप हे 2 ऑडिओ घेतो मी. तुमच्या सेक्शन 6 मध्ये ॲसेट्स मध्ये हे टाकतो. आता पेज, आता याची SRC स्लॅश मध्ये ॲसेट्स मध्ये नाईफ कट MP3 आहे ना, हे MP3 खालच्याला टाकू, स्लॅश हे पण MP3च आहे आणि ॲसेट्स नाईफ कट. सेव्ह केलं. पहिला पोर्ट तुमचा बंद केला, नवीन पोर्ट चालू. तर दिस इज मीडिया टॅग्स. ते दिसत का म्हणत नाहीत, कारण की आपल्याला ते ब्राउझरला सपोर्टेड नसतात. स्लॅश ॲसेट्समध्ये आय थिंक ते घेत नाही का काय, तुमच्या मेनमध्ये ऑडिओ राईट, ते घेत नाहीत.
एक टॅग येईल बहुतेक. ओके, आता त्याने घेतलं. त्याने एकच घेतला. सोर्स बरोबर तर आहे. होते आय थिंक याचा कोणत्याचा तरी ऑडिओ मिसमॅच असणार आहे. ओके, तर हा तुमचा झाला ऑडिओ टॅग. जर सपोर्टेड नसेल तर तो दिस इज मीडिया टॅग्स, हा हेडर आला. जर याने सपोर्ट केला नाही, हा जर तुमचा कंट्रोल ॲट्रिब्यूट रिक्वायर्ड फॉर डिस्प्लेइंग ऑडिओ. तर ऑडिओ टॅगला आहे ना, तुमचा हा जो कंट्रोल प्रॉपर्टी म्हणजे ॲट्रिब्यूट, ही जी कंट्रोल प्रॉपर्टी आहे ना, त्याच्यानुसार ते सगळं वर्क होतं. विदाउट कंट्रोल प्रॉपर्टी आहे ना, तर हे तुमचे ऑडिओ टॅग दिसतच नाहीत आणि युअर ब्राउझर डज नॉट सपोर्ट. आता हे पण ऍड केलंय आपण, पण कधी हे दिसणार आहे जर का हे सोर्स आपल्याला दिसले नाहीत, आपल्या ब्राउझरवर दिसले नाहीत. आता हे माझा ब्राउझर समजा लॅपटॉपवरती मी ओपन करतोय. सपोज मी मोबाईलमध्ये केलं ओपन काहीतरी आणि मोबाईलमध्ये मला हा टॅग दिसला नाही, त्यावेळेस हे टेक्स्ट दिसणार. आता हे मी कंट्रोल काढलं, सेव्ह केलं. कोणत्यात आहे? दिस इज मीडिया टॅक्स, बरोबर तर आहे. तर ते हा जो टेक्स्ट आहे ना, तो तिथे अप्लाय होतो. तर हे बहुतेक एक्सटेन्शनचा प्रॉब्लेम आहे, कारण की मला भरपूर आता एक्सटेन्शन प्रॉब्लेम दिलेला आहे. तर हा झाला तुमचा मीडिया टॅग. तर तुम्हाला हे आवाज येणार नाही, कारण की हा माझ्या लॅपटॉपवरती प्ले होतोय. सेम तसाच टॅग कोणता असणार आहे तुमचा? मीडिया टॅग आहे, जसा ऑडिओ आहे तसा तुमचा व्हिडिओ टॅग आहे. आता या व्हिडिओमध्ये सोर्स असणार आहेत. सोर्स इथं एंडिंग टॅग असणार आहे. आता या सोर्सच्या प्रॉपर्टी कुठल्या असणार आहेत? SRC. या सोर्स आपल्याला व्हिडिओ आय थिंक नसणार आहे. जावास्क्रिप्ट मोठं लेक्चर आहे ते. ट्रोल फेसेस पण नाही. ओके, राहू द्या. व्हिडिओ नाही माझ्याकडे, हे सगळे ट्रोल व्हिडिओ आहेत त्यामुळे. पण इथं तुम्हाला SRC प्रॉपर्टी असणार आहे, तुमचा सोर्स असणार आहे. नेक्स्ट काय असणार आहे तुमचा? इथं टाईप असणार आहे. टाईपमध्ये त्याचा व्हिडिओ असेल, video/MP4 अशा टाईपमध्ये. आणि इथं जे असणार आहे ना तुमचं, इथं असणार तुमचा कंट्रोल. इथं असेल तुमचा विड्थ टॅग. विड्थ आपण घेऊ 700 वगैरे. आणि पोस्टर पण टॅग घेऊ, /HTML कसं काहीतरी देऊ. ओके, तर झाला तुमचा हा व्हिडिओ. आणि फक्त आपण पोस्टर लावलंय, पण ऍक्च्युअल आहे ना, हा जो सोर्स आहे ना, इथं इथं तुम्हाला व्हिडिओची लिंक टाकायला लागते. ज्यावेळेस तुम्ही कोणत्या पण वेबसाईटला जाता ना, तर पोस्टर वेगळं दिसतं आणि आत व्हिडिओ वेगळा चालतो. तशा टाईपमध्ये की हा जो आहे टाईप, याला फक्त आपल्याला काय द्यायचं आहे की तो कोणत्या फॉर्मॅटमध्ये आहे, इथं त्याची लिंक. आणि नेक्स्ट आहे हा पोस्टर जो टॅग आहे, पोस्टर टॅग, तो आपण थंबनेल पण म्हणू शकतो. की युट्यूबला गेल्यानंतर एखादा आपण थंबनेल बघतो ना, की शिका 2 तासात अँग्युलर, शिका 1 तासात अँग्युलर, तशा टाईपमध्ये पोस्टर झालं. आणि आत गेल्या तर त्याचंच काहीतरी वेगळंच भलतं चाललेलं असतं, तशा टाईपमध्ये. Ctrl X
हा पण तुमचा काय येणार आहे सेक्शनमध्ये. हा झाला तुमचा सेक्शन टॅग आणि ऑडिओ आणि व्हिडिओ टॅग. नेक्स्ट तुमचा टॅग कोणता आहे की आय फ्रेम. तर आय फ्रेम काय इम्पॉर्टंट आहे तुमचा आय फ्रेम. आता याच्यात प्रॉपर्टी भरपूर आहेत. तुमचा विड्थ असेल, विड्थ प्रॉपर्टी आहे. नेक्स्ट आहे तुमची हाईट प्रॉपर्टी. त्यानंतर तुमचं टायटल प्रॉपर्टी असेल, प्रॉपर्टी म्हणजे ॲट्रिब्यूट. नेक्स्ट असेल तुमचं लोडिंग टॅग, लोडिंग पण असतं यात आय फ्रेममध्ये. आणि अलाव एक असतं की अलाव करायचं का नाही करायचं. आणि अजून एक असतं की अलाव फुल स्क्रीन. अशा टाईपमध्ये ह्या प्रॉपर्टीज आहेत. जेवढ्या मला माहिती आहे तेवढ्या, अजून भरपूर असतील त्या तुम्ही एक्सप्लोर करू शकता जर वापरलाच कधी तर. वापरायला तर लागतो. हा पण एक आपण सेक्शन टॅगमध्ये घेऊ आणि इथं टाकू आय फ्रेम. त्याची फ्रेम बॉर्डर पण आली आपल्याला. इथं आपण टाकू 1. सेव्ह करू आणि या आय फ्रेममध्ये काहीच टाकायचं नाही आत्ता तरी. का टाकायचं नाही तर हे बघा, हे झालं का तुमचं आय फ्रेम. तर ह्या मीडियाला जरा बारीक करू का 300. तर हा बघितला, हा दिसतोय का तुमचा खाली काहीतरी ब्लॅक बॉर्डर आली ना, हा तुमची आय फ्रेम आहे. आता आय फ्रेम मध्ये आपण काय काय अप्लाय करू शकतो जर का पोर्टफोलिओ ओंकार. आता ह्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे ना, हा जो मॅप आहे ना मॅप. आता बघा हे लोडिंग जरा बघा झालं असं. हे ज्या सगळ्या प्रॉपर्टी आहेत ना लोडिंगच्या वगैरे, हा आय फ्रेम झाला. त्याच्यावरती वर का मी पूर्णच्या पूर्ण मॅप इंटिग्रेट केलाय. राईट, इथे या बटनवरती प्लस होतंय, मायनस होतंय, अशा टाईपमध्ये. हे सगळं पॉसिबल कशामुळे आहे, हे तुमचं आय फ्रेममुळे झाले की मी एक विंडो दिली, त्याला एक एपीआय बाइंड केल्याने केलं आणि अख्खाचा अख्खा मॅप इंटिग्रेट केला माझ्या ह्याच्यात, माझ्या पोर्टफोलिओमध्ये. हे कशामुळे झालं तुमचं आय फ्रेममुळं. त्याच्या प्रॉपर्टी काय काय असतात. पहिल्यांदा तर आपण त्याची विड्थ विड्थ आपण घेऊ 500. आता हे साईड बाय साईड बघू एक एक टॅग कसा वर्क होतोय ते. तुमचं हे HTML चं पेज. इथं तुमची असणार आहे हाईट 500 करू. सेव्ह केलं तर आज झाला का तुमचा मोठा टॅग. हे बघा आता रिसेट करतो, पूर्ण तुमचा मोठा टॅग झाला. आता SRC. इथं आपण काय करू, एखादा YT वरचा एखादा व्हिडिओ घेऊ. जावाचा वगैरे असा काहीतरी पण व्हिडिओ घेऊ. शेअर, कॉपी लिंक केली आणि त्याचा जो SRC आहे, SRC ना कॉमन सजेशन, इथं मी पेस्ट केलं तर आय थिंक ते HTTP U2 बरोबर तर आहे. एकच सेकंड. https://www.google.com. youtube.com. आय थिंक ते रिडायरेक्ट होत नाही. लाईव्ह सर्व्हर
एकदा रिस्टार्ट मारतो लाईव्ह सर्व्हर, कारण की कधी कधी हा प्रॉब्लेम देतो. ओके, तर ते घेईना झालंय. ओके, जर घेतलं तर बघू बाकीच्या प्रॉपर्टी अप्लाय करून. नाही घेतलं तर नाहीच घेणार. ते सेक्शनमध्ये आय फ्रेम नाहीच घेत ते www.com. पण असंच त्याचा सोर्स द्यायला लागतो, कारण की मी इंटिग्रेट जसं केलंय ना त्याप्रमाणे तर सेमच आहे त्याचं. आता त्याचं टायटल येणार आहे. टायटल कधी येतं की त्याच्यावरती हॉवर केल्यावरती यूट्यूब व्हिडिओ. नेक्स्ट असणार आहे तुमचं लोडिंग, LOADING. इथं येणार तुमचं लेझी लोडिंग. लेझी म्हणजे निवांत अशा टाईपमध्ये. नेक्स्ट असं तुमची प्रॉपर्टी अलाव. अलावमध्ये काय काय येतं तुमचं की सी ACCE एक्सलेमोरेट. नेक्स्ट येतं तुमचं ॲटो प्ले, EOPLAY ॲटो प्ले. ॲटो प्ले झाल्यानंतर कोणतं येतं, अजून एक असतो गायरोस्कोप म्हणून एक असतो. ओके, तर याच्या व्यतिरिक्त काय नाहीत. ॲटो प्ले म्हणजे ज्यावरती आपण वेबसाईटला व्हिजिट देणार ना तशा टाईपमध्ये त्याचं ॲटो प्ले झालं. ID तर या तुमचं असं हे असणार आहे. सेव्ह झालं. तर त्या आय फ्रेम मध्ये आहे ना अजून काय येतं, तुमचा सँड बॉक्स म्हणून एक प्रॉपर्टी येते. सँड बॉक्स, सँड बॉक्स BOX. तर त्या सँड बॉक्स प्रॉपर्टी काय करते की तुम्ही अलाव फॉर्म्स टाकलं तर आहे ना मल्टिपल फॉर्म्स यात तुम्ही एम्बेडेड करू शकता. आता अजून कोणती प्रॉपर्टी आहे की अलाव मॉडेल्स, अलाव पॉइंटर लॉक, पॉपअप्स वगैरे. हे सगळं मल्टिपल जे तुम्ही API हँडलिंग शिकणार आहे ना, एखादं तुम्हाला वेबसाईटला आपल्या इंटिग्रेट करायचे आहे तशा टाईपमध्ये. तरी पण वर्क होईना. SRC, अरे बापरे. तरी मला वाटलेलंच की एक छोटी गलती चुकी झालेली की काय झालेलं. लक्ष द्या रे, तुम्हाला माहीत असलं तरी सांगत जावा की हा जी SRC प्रॉपर्टी आहे ना ती आपण इथं डिक्लेअर केलेली, त्यामुळे त्याला आहे ना तो पाथ घेत नव्हता. जसं मी बोललेलं की काहीतरी चुकतंय. आता यात मी काय केलं की माझी जी पोर्टफोलिओ आहे ती पोर्टफोलिओ आहे अशी इंटिग्रेट केली. आता रिफ्रेश केलं तर ऑटोमॅटिक बघा ते सगळं अख्ख्या वेबसाईटला मी ॲक्सेस करू शकतोय. रिझ्यूम आला, तुमचा पोर्ट आला, कॉन्टॅक्ट्स आले, आले का तुमची वेबसाईट अख्खी चक्की त्या आय फ्रेममध्ये आली. म्हणजे असं हे काय झालं की दुसरं एखादं ॲप्लिकेशन आपल्या ॲप्लिकेशनमध्ये इंटिग्रेट केलं. जे पण काय ॲक्सेस असतील काय असतील ते सगळं इथं आपण करू शकतो. अशा टाईपमध्ये तुमचं हे आय फ्रेम वर्क करतं. आता हे सँडबॉक्स वगैरे आपण बघूया. अलाव फॉर्म्स. ओके, तर आता हे आय थिंक फक्त फ्रंट पेजच घेत आहे, पण असं नाही घ्यायला पाहिजे. मल्टिपल प्रॉपर्टी सँडबॉक्सच्या या जर अप्लाय केल्या ना तुम्ही
तर ते अख्खीच्या अख्खी तुमची वेबसाईट आहे ना पूर्णपणे लॉक हे होते, वर्किंग होते. वेबसाईट होस्ट होणार आहे ना, होस्ट म्हणजे वेबसाईट तुमची गुगल फ्लिपकार्ट सारखी ॲमेझॉन सारखी असेल ना, त्यावेळेस तुम्हाला मेटा वापरावे लागतात की तुमच्या गुगलवरती सर्च झालं पाहिजे त्यासाठी. तर नेम, त्यात नेम काय असणार आहे, डिस्क्रिप्शन, DESCRIPTION. नेक्स्ट असणार त्यात कंटेंट. कंटेंटमध्ये आपण टाकू सिमेंटिक HTML विथ ऑडिओ व्हिडिओ फ्रेम, अशा टाईपमध्ये काहीतरी आपण टाकलं. आता याच्यात तुमचा येणार आहे एक पहिला हेडर टॅग, आणि त्या हेडरमध्ये असणार आहे H1 वेब लर्निंग हब. लर्निंग हब असं काहीतरी टाकलं. यात येणार आहे आपला नॅवबार. तर त्या नॅवबारमध्ये A x4 इथं असेल काहीतरी होम. आता होम नंतर आपलं कोणतं पेज असतं, मीडिया टाकू. मीडिया झाल्यानंतर कॉन्टॅक्ट, आणि इथं काय टाकूया, पोस्ट असं काहीतरी आपण टाकू. आता नेक्स्ट तुमचा झाला हेडर, झाला नॅवबार झाला. तर इथं येणार आहे तुमचा मेन टॅग. आता मेन टॅग मध्ये काय काय असणार आहे, सेक्शन्स, सर्च नाही सेक्शन. आता या सेक्शन मध्ये आपण काय टाकूया, एक H2 टॅग घेऊ, आणि त्या H2 ला लेटेस्ट पोस्ट्स असं काहीतरी टाकलं. त्यानंतर एखादा आपण त्याच्या आतमध्ये सेक्शनमध्ये एखादा आर्टिकल लिहू. आता त्या आर्टिकलमध्ये H3 टाकू, सिमेंटिक टॅग्स एक्सप्लेनेशन वगैरे. त्याच्या आतमध्ये पॅराग्राफ टाकू लोरेमचा. कितीचा पॅराग्राफ घेऊ आपण, 20 30 40 घेऊ. आता कंट्रोल A करो, राईट क्लिक करो, फॉर्मॅट डॉक्युमेंट, सेव्ह केलं आणि गो लाईव्ह. ओके, तर अशा टाईपमध्ये काहीतरी झालेलं आहे तुमचा पॅराग्राफ झाला. नेक्स्ट आहे तुमचा आर्टिकल. अजून एक आर्टिकल पाहिजे मला, आणि त्या आर्टिकलमध्ये टाकू बेसिक एक्सेसिबिलिटी, पॅराग्राफ लोरेम 40. ओके, तुमचे 2 आर्टिकल तयार झाले. 40 लयच बार का, 50चा घ्यायला पाहिजे. इट्स ओके, तुमचे 2 आर्टिकल झाले, ते पण एका सेक्शनमध्ये. आता आपल्याला काय पाहिजे, आर्टिकल झाले, सेक्शन्स झाले, अजून एक सेक्शन घेऊ. त्या सेक्शनमध्ये आहे ना, आपल्याला काय घेऊया, टू मीडिया घेऊ, त्याच्यात H3 घेऊ, आणि ऑडिओ टाकू. आता या ऑडिओमध्ये ऑडिओ टॅग, त्या ऑडिओ टॅगमध्ये तुमचं काय येणार आहे, सोर्स, आणि त्याचा टाईप येणार आहे सोर्स आणि मीडिया टाईप. नाही, असं नाही ते येत.
सोर्स, त्याचा टाईप पाहिजे. आता ह्याचा टाईप कोणता आहे? ऑडिओ स्लॅश MPEG असं त्याचे टाईप्स असतात. आता या सोर्सला SRC येणार, स्लॅश ऑडिओ नाईफ कट असं काहीतरी टाकू. आणि या ऑडिओला आपल्याला कोणती प्रॉपर्टी वापरायला पाहिजे? कंट्रोल्स. ओके, ऑडिओ झाले, कंट्रोल झालं एका सेक्शनमध्ये. आता अजून एक ऑडिओ घेऊया का नको? एक सेकंद. C ओके, तर ते ऑडिओ सेक्शन एका लाईनमध्ये आलेत. ऑडिओ 1, ऑडिओ 2 नाही. ओके, ते एका लाईनमध्ये आलेलं आहे. त्याचं आपलं या सेक्शनचं काम झालेलं आहे. आता अजून एक सांगतो की जसं जसं आपलं काम होतं, आता आहे ना हा हेडर बार आहे ना, हेडर बार, तर इथं त्याला मिनिमाइज करायचं. आता मेनमध्ये आपलं काम चालू आहे, तर याच्यातला हा जो सेक्शन टॅग आहे, तर हा सेक्शन टॅगचं काम झालेलं आहे, तर हा मी मिनिमाइज केला. आता या सेक्शनचं पण माझं काम झालेलं आहे, तर हा मी मिनिमाइज केला. आता नेक्स्ट काय मी टाकणार, तर अजून एक सेक्शन घेणार आणि त्याच्या आतमध्ये H3 टाकणार, व्हिडिओ. त्याच्या आतमध्ये माझं येणार आहे, सेक्शनच्या आतमध्ये टाकू का नको? नाही टाकत. व्हिडिओ टॅग. आता सोर्स आपल्याकडे सोर्स तर नाही, तरी पण बघू वापरायला काय जाते आपल्याला. आणि त्याच्या आतमध्ये सोर्स येणार आहे, इथं स्लॅश येणार आहे आणि त्याच्या आतमध्ये SRC येणार आहे, SRC स्लॅश ऑडिओ आयफ्रेम. हे घेऊ. नाही घेत ते. आणि आपल्याला त्याचा पोस्टर पाहिजे. तर पोस्टर कशाचं पाहिजे आपल्याला? या व्हिडिओचं पॅरेंटचं पाहिजे. पोस्टर स्लॅश ॲसेट्स सेव्ह. ओके, तर त्याची विड्थ आणि हाईट असेल 300. ओके, त्याचा आता व्हिडिओ पण झाला, ऑडिओ पण झाला, सगळे टॅग्स वापरून झालेले आहेत. अजून कोणता राहतोय? आपला आयफ्रेम राहतोय, त्याला पण एक सेक्शनमध्ये घेऊ आणि एक आयफ्रेम टाकू. तर या आयफ्रेमला SRC Ctrl V आणि फ्रेम बॉर्डर आपण 4 करू. ओके, तर ह्याची साईज आहे ना, विड्थला मला 700 पाहिजे, विड्थ 700 आणि हाईट ठेवू आपण 200, 300, 300 ठेवू. ओके, तर विड्थ त्याची 700 कमी झाली, 1500 करू. आता ओके जरा दिसते वाटते. हाईट पण आहे ना 1000 ठेवू. ओके, आता बऱ्यापैकी आपली वेबसाईट मोठी झाली. नेक्स्ट आता राहतंय कोणता टॅग? मेन नंतर येतो आपला फुटर टॅग.
आवाज का का तिकडे हो हेडफोन घालून पण घरी हेडफोन आणले दिसतो. तर आपला फुटर टॅगमध्ये पॅराग्राफ @2026 लास्ट HTML लेक्चर आणि अजून काय टाकू याच्या खालीमध्ये आहे ना प्री टॅग टाकू. इथंच प्री टॅग वापरू. प्री टॅग लास्ट HTML लेक्चर 26 लेक्चर will be ended of HTML language. Now we see on Monday CSS with Bootstrap. ओके. तर आपलं 2026 आजचं आपलं HTMLचं लेक्चर संपलेलं आहे. कोणाला काही